असे वाटतंय की स्पर्धा जोरदार रंगणार आहे. चला आता सुरुवात करूयात आपण कार्यक्रमाला बाप्पाच्या गजराने, म्हणजेच ओके, एकदा जोरदार गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. समस्त साम मराठी मंडळ प्रस्तुत सामचा राजा या गणेश उत्सवात मी वर्षा कोठावदे तुम्हा सर्वांचे मनापासून आणि हार्दिक स्वागत करते. चला, सामचा राजा म्हणजेच आपला बाप्पा तर खूप छान विराजमान झाला. पुष्पहार चढला, मोदकाचा प्रसादही दाखवला, दुर्वा वाहिल्या आणि गुरुजींनी सांगितलं की जोडीने प्रार्थना आणि आरती करा. हो, जोडीने म्हणजे अहो मी आणि आमचा हँडसम विशाल. पण कुठे आहे आमचा हँडसम विशाल? आज पण उशीरच करणार असं वाटतंय. कुठे आहे आमचा हँडसम विशाल? कुठे आहे आमचा हँडसम विशाल? विशाल कुठे? विशाल बोल कुठे? अगं हे वर्षा, किती बोलतेस तू? तुम्हाला सर्वांना सांगतो ही जिकडे जाते तिकडे फक्त गप्पाच मारते. त्या गप्पा कशा रंगतात आय रिली डोंट नो. पण होऊन जाऊ दे. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. नाही, ते सर्व ठीक आहे, पण इतका उशीर होताच कुठे रे तू इतक्या वेळ? अगं तुला माहित नाही का, सामचा एक नवीन रेकॉर्ड सेट होत चाललाय. कुठलाही कार्यक्रम आला की आपण सर्व मिळून 2, 3, 4 महिन्या आधीच पूर्ण जीव ओतून त्या कार्यक्रमाच्या तयारीला लागतो. अच्छा, म्हणजे तू तिकडेच गेला होतास ना सामच्या प्रॅक्टिसला? हो हा, मग ठीक आहे. पण तरी सुद्धा इतका उशीर? हो, कारण मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतात जाऊन आलो आणि सर्वांना निमंत्रण देऊन आलो. अच्छा, पण तू एकटाच गेलास? अरे मला पण यायचं होतं ना. हो, रागवू नकोस. तुझ्यासाठी अख्खा महाराष्ट्र इथे आणलं की सॅन अँटोनियो मध्ये. हे बघ. अरे वा, जणू अख्खा महाराष्ट्र आपल्या सॅन अँटोनियो मध्ये उतरलाय असेच वाटतंय. वा, हो. वा. यांना सर्वांना एकत्र बघून तुला वाटत नाही का की अंगावर आपला रोमांच उभा राहतोय? ते राहिलाय ना. अरे माझं मन तर एका मोठ्या उकडीच्या मोदकासारखं फुललंय. काय सुंदर दृश्य आहे रे. हो हो हो, दिसतंय. ठीक आहे, आता सगळे तुझ्यासोबतच आहेत, पण चालू ठीक आहे. करूयात. ठीक आहे. सगळ्यांचे पुन्हा मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या या सामच्या गणेशोत्सवासाठी. आपण इथे जमलो आहोत, सो कार्यक्रम चालू करूया. मी विशाल कोठावदे पुनश्च आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. आवाज कुठे? ऊर्जा दिसू द्या. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. मोदक खायचे असतील तर आवाज जोरात पाहिजे. ठीक आहे, कळलं कळलं मला. पण आता विषयाला भरकटू नकोस. आज आपण का जमलो इथे, तर आजचा दिवस खूप खास आहे. आज तो गणेश उत्सव. बरोबर बोललीस तू. तुम्हाला माहिती आहे का, आपला गणेशोत्सव हा सार्वजनिकरित्या जो पाळला जातो, साजरा केला जातो, तो काही खूप आधीपासून साजरा केला जात नाही. सो लोकमान्य टिळकांनी एक युक्ती चालवली. स्वातंत्र्य संग्रामासाठी लोक एकत्र कसे येतील, सो त्यांनी बाप्पांचं कारण बनवलं.
त्याचं निमित्त असं बनवलं की लोक स्वातंत्र्य संग्रामात जर येऊ शकले नाही तर बाप्पासाठी नक्कीच येतील. आणि तिथूनच सुरुवात झाली आपली सार्वजनिक गणेशोत्सवाची. हो, आणि तुला माहिती का विशाल, हा ब्रेन ना पुण्यातच लागला गेला. अरे पुण्यानेच लावला. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. पण तो ब्रेन चालवण्यासाठी जी ऊर्जा लागते ती आमच्या खानदेशच्या ज्वारीच्या भाकरीतूनच येते की. हा, तेही आहेच म्हणा. ठीक आहे ठीक आहे, इतिहासावर आपण नंतर भांडू. आज आपण महाराष्ट्राचा उत्सव साजरा करत आहोत. पश्चिम महाराष्ट्राच्या लढव्या वृत्तीपासून मुंबईच्या चैतन्यपूर्ण उत्साहापर्यंत, पुण्याच्या बुद्धिमत्तेपर्यंत, कोकणच्या शांत सुंदरतेपर्यंत, विदर्भाच्या दयाळू मनापर्यंत आणि मराठवाड्याच्या ऐतिहासिक समृद्धीपर्यंत. चला या प्रवासाला सुरुवात करूयात. हो हो हो, आपण प्रवासाची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रापासून करायची का? हो चालेल ना, नक्कीच. ही शौर्य आणि सन्मानाची भूमी आहे. इथले लोक जेवढे प्रेमळ आहेत तेवढेच बाणेदार देखील आहेत. इथे गणेशोत्सव एखाद्या राजाच्या थाटाप्रमाणे साजरा होतो. हो हो हो, पश्चिम महाराष्ट्र या भूमीने आपल्या सर्वांना अनेक पैलवान दिले, जे फक्त कुस्तीत आणि आडाखेड्यातच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक लढाईत जिंकतात. म्हणूनच तर आपण त्यांना म्हणतो लढवय्या. हा प्रदेश आपल्याला शिकवतो की आयुष्यात जे काही आपण करतो ते अगदी मन लावून करायचं. मग ती एखादी गोष्ट खाणे असो, काम करणे असो किंवा गणेशोत्सव साजरा करणे असो. तर आता आपण हो, आणि तुला माहिती का, माझ्या सातारच्या आत्याच्या घरी गणपती बसतात. तिथे तर दररोज बाप्पाला वेगवेगळे पदार्थ दाखवले जातात. तर आपण आता पाहूया पश्चिम महाराष्ट्राचा जोश आणि उत्साह. आणि हे सादर करायला आपल्या समोर येत आहेत कीर्ती, किमया आणि विदुला जोशी, सम्यक, आदिरा आणि अमृता खेमारपुरे, रीवा, सोनल आणि किरण शिंदे, प्रसाद कुलकर्णी, अरुणा दत्तावडे आणि मिलन दत्तावडे आणि अभिजित आपटे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पश्चिम महाराष्ट्रासाठी.